ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. फलटणमधल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या नंतर फलटणमधील एका कुटुंबानं अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. फलटणमधल्या विवाहित महिलेनं आत्महत्या केल्यानंतर शवविच्छेदनाचा अहवाल खोटा असल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय. शवविच्छेदनाचा अहवाल बदलण्यासाठी मृत महिला डॉक्टरवरती कोणाचा दबाव होता का याची चौकशी करायची मागणी कुटुंबियांनी केली आहे. या मुलीचं लग्न 2021 मध्ये अजिंक्य निंबाळकर या लष्करी अधिकाऱ्याच्या सोबत झालेलं होतं. मात्र लग्नानंतर मुलीचा छळ होत असल्याचा आरोप तिची आई भाग्यश्री पांचागणे यांनी केलाय. 19 ऑगस्ट 2025ला दीपालीनं सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलंय. दरम्यान दीपालीच्या शवविच्छेदन अहवालावरती मृत महिला डॉक्टरची सही आहे. त्यामुळे हा अहवाल बदलण्यात आल्याचा आरोप दीपालीच्या कुटुंबियांनी केलाय. मला पूर्ण संशय आहे की माझ्या पण मुलीचा पीएमचा रिपोर्ट वरती त्या डॉक्टरांची सही आहे. मला पण असं वाटतं की माझ्या मुलीचा रिपोर्ट सुद्धा यांनी बदलला. त्यांच्यातले सगळे असे हे स्ट्रॉंग माणसं आहेत, राजकीय नेते त्यांच्यात निंबाळकर आहेत ते. त्याच्यामुळं मला असं वाटतं की त्यांना पण दबाव आला असेल की ह्याच्या माझ्या मुलीचा पण रिपोर्ट बदलायसाठी त्यांना दबाव आला असं मला 100% वाटतं. मी आज जे भेटला ऍडिशनल मॅडमला काय त्यांनी काय आश्वासन काय दिलं ते म्हणले आम्ही पेपर मागून घेऊ आणि विचार करू या गोष्टी. माजी खासदार रणजितसिंह निंबाळकरांवरती आणखी एक आरोप करण्यात आला. बीडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख रणजितसिंह निंबाळकर यांनी आगवणे कुटुंबाचा छळ केल्याचा आरोपही केलाय. आगवणे कुटुंबामधील वर्षानं आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर रुग्णालयामधील धक्कादायक व्हिडिओ समोर आला. मुलगी खासदारांची माफी मागत सगळं थांबण्याची विनंती करतानाचा व्हिडिओ समोर आलाय. तर सुसाईड नोटमध्ये देखील रणजित निंबाळकर यांच्यासोबत अन्य काही लोकांचा उल्लेख आहे. या प्रकरणी मेहबूब शेख यांनी आरोप केलाय. आगवणे जो तुमच्या पक्षाचा विधानसभा लढलेला माणूस आहे, आज 3 वर्ष झाले तो जेलमध्ये. त्याच्या बायकोवर सातत्याने केसेस केल्या जातात. त्याची बायको जर कोर्टामध्ये त्या ठिकाणी ताई बसलेल्या असल्या तर तिथं याचा भाऊ रणजित निंबाळकरचा निंबाळकर, त्याचा पीए राजेंद्र शिंदे आणि हे रोहित नागटिळे ज्यांनी फोन लावून दिला खासदारांना आणि खासदारांनी तिथं तिला हिनवलं की तू बीडची आहे म्हणून अशा पद्धतीनं वागतेस का, दम दिला तिला. हेच ते 2 पीए आहेत आणि हाच तो निंबाळकर आहे जो खोटे गुन्हे त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला दाखल करतो. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये साताऱ्यामधल्या ननावरे दाम्पत्याचा एक व्हिडिओ दाखवला. नंदकुमार ननावरे आणि त्यांच्या पत्नीनं आत्महत्या केली. आत्महत्येच्या आधी त्यांनी एक व्हिडिओ बनवला होता. यामध्ये त्यांनी निंबाळकरांचं नाव घेतलं होतं. ननावरे दाम्पत्यानं आत्महत्या का केली असा सवालही सुषमा अंधारेंनी विचारलाय. संग्राम निकाळजे त्याला मदत करणारा रणजितसिंह नाईक निंबाळकर. संग्राम निकाळजे काही दिवसापूर्वी अंबरनाथ इथे आला आणि त्यांनी येथील काही राजकीय व्यक्तींना संपर्क करून माझ्या कुटुंबाला मला वेगवेगळ्या पद्धतीने टॉर्चर करण्याचा प्रयत्न केला आणि मला खोट्या केसेसमध्ये अडकवण्याचं, माझ्या पत्नीला खोट्या केसेसमध्ये अडकवायचं खूप मोठं षडयंत्र त्यांनी केलं. माझं कुटुंब संपवण्याचा प्लॅन केला आहे. त्यामुळे आम्ही आमच्यासमोर आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे संबंधितांनी याची चौकशी करून यांच्यावरती गुन्हे दाखल करावेत. दरम्यान सुषमा अंधारे यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवरती खळबळजनक असे आरोपही केले. मृत तरुणीला हॉटेलवरती बोलावून तिची हत्या केली असा आरोप अंधारेंनी केला. माजी खासदार निंबाळकरांनी मृत तरुणीला त्रास दिला, त्यामुळे त्यांचीही चौकशी झाली पाहिजे अशी मागणी अंधारेंनी केली आहे. हॉटेलवर बोलावलं होतं. हॉटेलवर बोलावलं होतं की गेली होती? हॉटेलवर बोलावलं असेल तर कशासाठी बोलावलं होतं? जर तिची बहीण सांगते की ते हस्ताक्षर तिचं नाहीच आहे तर तिच्या हातावर कुणी लिहिलं? काय जीव गेला का? काय हत्या झाली का? फलटणमधल्या महिला डॉक्टर आत्महत्येच्या प्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला उपनेत्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे अतिरिक्त महासंचालकांची भेट घेतली आहे.
किशोरी पेडणेकर आणि इतर उपनेत्यांनी निखिल गुप्ता यांना भेटून निवेदन देखील दिलंय. महिलांना 1,500 रुपये दिल्याचं ओरडून सांगता, पण त्यांच्या सुरक्षेचं काय असा सवाल देखील किशोरी पेडणेकर यांनी विचारला आहे. 1,500 रुपये देतात, बोंबलून बोंबलून ते लोकांना सांगतात आणि त्याच्यावरती मतं मिळवून सत्ता मिळवतात. मग महाराष्ट्रातल्या आया बहिणी मुली यांचं संरक्षणाबद्दल काय? त्यामुळे आता असलेल्या महाराष्ट्रातल्या सरकारवर महिलांचा विश्वास आता कमी होत चाललाय. माजी आमदार बच्चू कडू आपल्या मूळ गावी बेलोरा इथून ट्रॅक्टरवरून नागपूरसाठी रवाना झाले. बेलोरा या ठिकाणी हजारो शेतकऱ्यांचा महाएल्गार मोर्चाला बच्चू कडूंना पाठिंबा देण्यात येतोय. यावेळेला बच्चू कडूंवरती जेसीबीच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करण्यात आली आहे. बेलोरावरून सगळे ट्रॅक्टर नागपूरच्या दिशेनं कूच करतायत. आज पहिला मुक्काम वर्ध्यामध्ये होणार आहे. उद्या 28 तारखेला बच्चू कडू यांचा कर्जमाफीसाठी हजारो शेतकऱ्यांसह नागपूरमध्ये भव्य ट्रॅक्टर मोर्चा निघणार आहे. तर बच्चू कडू यांच्या मागण्या रास्त असल्यामुळे त्यांना काँग्रेसचा पाठिंबा असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय. यानंतर बच्चू कडूंनी फोनवरून संवाद साधत हर्षवर्धन सपकाळ यांचे आभार मानले. आपण दिलेल्या पाठिंब्यामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढला. आता काँग्रेसनं देखील मोर्चामध्ये थेट सहभागी व्हायला पाहिजे असं आवाहन बच्चू कडूंनी केलं आहे. बच्चू कडू जी यापूर्वी देखील उपोषणाला बसले होते आणि ते उपोषणाला बसल्यानंतर शेतकऱ्यांच्या सगळ्या प्रश्नांच्या अनुषंगानं, त्यांच्या सर्व मुद्द्यांच्या अनुषंगानं सरकारनं ते ताबडतोबीनं सोडवले पाहिजे अशा प्रकारची आमची मागच्या वेळेसही जाहीर भूमिका ही होती. यावेळेसही बच्चू कडूंनी आंदोलनाच्या संदर्भामध्ये प्रदेश काँग्रेस अध्यक्ष या नात्यानं मलाही पत्र पाठवून त्या संदर्भामध्ये पाठिंबा मागितलेला आहे आणि या सर्व प्रश्नांच्या अनुषंगानं काँग्रेस देखील आंदोलनात्मक आणि एक फार मोठी मोहीम काँग्रेसने सुरू केलेली आहे. त्यामुळे या सर्व ज्या मागण्या आहेत त्या मागण्या रास्त आहेत. या संदर्भामध्ये आमचा देखील पाठिंबा आहे आणि आम्ही देखील लढत आहोत. मराठा कुणबी आरक्षणाच्या जीआरच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये आज महत्त्वाची सुनावणी पार पडली आहे. उच्च न्यायालयाला लवकर सुनावणीचे निर्देश देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला असला तरी ओबीसी वेलफेअर संघटनेला अंशतः दिलासा मिळाला. सर्वोच्च न्यायालयानं संघटनेला स्वतंत्र अर्ज दाखल करण्याच्या सूचना दिल्या. मंगेश ससाणे यांच्या ओबीसी वेलफेअर असोसिएशनकडून उच्च न्यायालयामध्ये लवकर सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ती मागणी फेटाळत स्वतंत्र अर्ज दाखल करण्याचे निर्देश दिले. लंडनच्या व्हिक्टोरिया संग्रहालयामधून आणलेल्या वाघनखांचं उद्यापासून कोल्हापूरमध्ये प्रदर्शन होत आहे. शिवशस्त्र शौर्य गाथा या प्रदर्शनाचं मंत्री आशिष शेलार यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन होईल. कोल्हापूरमधल्या शाहू जन्मस्थळाच्या ठिकाणी शिवप्रेमी आणि नागरिकांना ऐतिहासिक वाघनखं बघता येतील. सातारा नागपूरच्या नंतर आता कोल्हापूरमध्ये वाघनखं आणि शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन होणार आहे. शाहू जन्मस्थळाच्या परिसरामध्ये गेल्या महिनाभरापासून या प्रदर्शनाची तयारी सुरू आहे. दरवर्षी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावरती सुरू होणारी नेरळ माथेरान मिनी ट्रेन ही यंदा पावसामुळे थोडीशी उशिरा धावती आहे. 5 ऑक्टोबरला ही ट्रेन सेवा प्रवाशांच्या सेवेमध्ये रुजू होणार होती. मात्र भूस्खलन होऊन ट्रॅक खचल्यामुळे ही ट्रेन आता 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. शनिवारवाडा हा भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या अखत्यारीमधील संरक्षित स्मारक असून त्या ठिकाणी कोणत्याही धर्माच्या नागरिकांना सामूहिक अथवा वैयक्तिक प्रार्थना करण्यासाठी परवानगी आहे का असा सवाल पतितपावन संघटनेनं पुरातत्व सर्वेक्षण उपमंडळाला विचारलाय आणि या संदर्भातलं निवेदन देखील दिलंय. ठाण्यामध्ये एका तरुणाला विना हेल्मेट दुचाकी चालवल्याबद्दल वाहतूक पोलिसांनी दंड ठोठावला. मात्र यानंतर एका तरुणाने वाहतूक पोलिसांच्या मागे जाऊन त्यांचीच गाडी अडवली आणि तुमच्या गाडीची नंबर प्लेट कुठे आहे असा जाब विचारला. यानंतर पोलिसांनी ती गाडी कारवाईसाठी जात असल्याचं सांगितलं. मात्र ती गाडी प्रत्यक्षात एका पोलिसांच्या मित्राचीच असल्याचं समोर आलंय. या प्रकरणी वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी संबंधित दुचाकीवरती आणि नंबर प्लेटशिवाय फिरणाऱ्यांवरती कारवाई केली जाईल असं स्पष्ट केलं. भंडाऱ्याच्या उमरेड कऱ्हाणला व्याघ्र अभयारण्यामध्ये शॅडो वाघिणीचा 3 बछड्यांसोबत रोड शो बघायला मिळाला. मध्यरात्रीच्या पेट्रोलिंगच्या दरम्यान पोलिसांच्या मोबाईल कॅमेरामध्ये हे सगळं दृश्य कैद झालंय आणि या वाघिणीचं कुटुंब बघण्यासाठी राज्यामधूनच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यामधून पर्यटक इथे येत असतात. भंडाऱ्याच्या पवनी पोलिसांचं एक पथक मध्यरात्रीच्या सुमारास पवनी ते खापरी या व्याघ्र प्रकल्पामधल्या गावामध्ये पेट्रोलिंगवरती होतं, गस्त घालत होतं आणि हे पथक पवनीच्या दिशेनं जात असताना शॅडो वाघीण तिच्या बछड्यांसोबत त्यांना दिसली आहे. वर्ध्याच्या आर्वी तालुक्यामधील हरासी गावामध्ये गोठ्यात बांधलेल्या बकऱ्यांवरती बिबट्यानं हल्ला केलाय. या हल्ल्यामध्ये 7 बकऱ्या ठार झाल्या असून सध्या गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
शेतकरी प्रवीण जाधव यांच्या गोठ्यावरती हा हल्ला झाला. यामध्ये शेळी पालकांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय आणि या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यानंतर ग्रामस्थांनी वनविभागाकडे तातडीनं नुकसान भरपाई देण्याची देखील मागणी केली. चंद्रपूर अहेरी महामार्गावरच्या गोंडपिंपरी गावामधील नागरिक हे वाघाच्या वाढत्या हल्ल्यांच्या घटनेमुळे चांगलेच आक्रमक झालेत. गेल्या 8 दिवसांमध्ये 2 ग्रामस्थांचा वाघाच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झालाय. संतापलेल्या नागरिकांनी महामार्गावरती ठिय्या आंदोलन केलंय. गणेश पिंपरी इथे काल शेतामध्ये चारा कापत असताना अलका पेंदोर या 43 वर्षाच्या महिलेचा वाघाच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला. तर 8 दिवसांपूर्वी चेकपिंपरी गावामध्ये शेतकरी हे भाऊजी पाल यांचा देखील मृत्यू झालाय. सलग 2 मृत्यूंमुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण आहे. ग्रामस्थांनी या वाघाचा तातडीनं बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे. मुंबईतल्या जोगेश्वरी पश्चिम इथल्या ओशिवरा परिसरामध्ये हिट अँड रनची धक्कादायक घटना घडली. गोराईवरून सांताक्रूजच्या दिशेनं जाणाऱ्या भरधाव बेस्ट बसनं आदर्श नगर सिग्नलजवळ रिक्षा, टेम्पो आणि बाईकला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातामध्ये 4 ते 5 जण जखमी झालेत आणि वाहनांचं प्रचंड नुकसान झालंय. अपघाताच्या नंतर बस चालक घटनास्थळावरून पळून जायचा प्रयत्न करत होता. मात्र मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला पकडून ओशिवरा पोलिसांच्या ताब्यात दिलं. दरम्यान बस चालक दारूच्या नशेत वाहन चालवत असल्याचा गंभीर आरोप मनसेकडून करण्यात आलाय. नांदेडच्या किनवटमध्ये प्रियकरानं प्रेयसीची हत्या केल्याची घटना घडली. 45 वर्षाच्या एका महिलेचे 35 वर्षाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. मात्र महिलेनं लग्नासाठी सतत तगादा लावल्यामुळे प्रियकरानं प्रेयसीची हत्या केली आहे. या आरोपीवरती हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून शोध सुरू आहे. नाशिक रोड कारागृहामधल्या कैद्यानं गळफास घेतल्याची घटना घडली. शिवदास भालेराव असे 58 वर्षाच्या कैद्याचं नाव आहे. सिन्नर तालुक्यामधल्या एका अल्पवयीन मुलीवरती बलात्कार केल्याप्रकरणी भालेराव हा 2024 पासून कारागृहामध्ये होता. काल संध्याकाळच्या सुमारास त्यानं गळफास घेतल्याचं कळतंय. कारागृह प्रशासनानं त्याला शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केलं असता त्याला मृत घोषित करण्यात आलाय. सततच्या बदलत्या वातावरणाचा परिणाम कोकणामधल्या जगप्रसिद्ध हापूस आंब्यावरती झालाय. त्यामुळे यंदाचा हापूसचा हंगाम 1 ते 1.5 महिना लांबणीवरती जाणार आहे. यासोबतच आंब्याच्या उत्पादनामध्ये आणि मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये देखील मोठी घट होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी या संदर्भामधली आता भीती वर्तवलेली आहे. सध्या कोकणामध्ये परतीचा पाऊस कोसळतोय. त्यामुळे आंब्याच्या झाडाला मोहर येण्याची प्रक्रिया लांबणीवरती पडली. आता प्रत्यक्षात थंडी सुरू झाल्यावरती मोहर येण्याची प्रक्रिया सुरू होईल. गेल्या आठवडाभरापासून राज्यामधल्या काही भागामध्ये पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. दरम्यान पुढील 2 ते 3 दिवस राज्यामधल्या अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाची क्षेत्र ही सक्रिय झाली. त्यामुळे ऑक्टोबर अखेरपर्यंत राज्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नंदुरबारच्या नवापूर तालुक्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतीच्या पिकांचं मोठं नुकसान झालं. काढणीला आलेल्या पिकांचा घास हिरावला गेल्यामुळे बळीराजाचं मोठं नुकसान झालंय. पूर्व पट्ट्यामधील चौकी, मोरकरंजा, पानबारा, सोनखांब, तिळासर, जामनपाडा या भागामधल्या शेतीच्या पिकांचं अतोनात नुकसान झालंय. धुळ्यामधल्या शिरपूर तालुक्यामध्ये पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं. पावसामुळे मका, कपाशी ही पिकं सध्या उद्ध्वस्त झाली आहेत. शनिवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या पावसामुळे अनेक भागांमधली पिकं पाण्याखाली देखील गेली आहेत. सध्या मका पिकाची कापणी सुरू आहे. कापसाची वेचणी सुरू आहे. पावसाळ्यामध्ये कमी अधिक पाऊस झाल्यामुळे आधीच हवालदिल झालेल्या शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये आताच्या पावसानं देखील पाणी आणलंय. सध्या मका पिकाच्या सोंगणीचा हंगाम सुरू असून सोंगणी करून टाकलेल्या मक्याची कणसं ही शेतामध्ये पडून राहिली आहेत. परतीच्या पावसामुळे आमचं पूर्ण 100% कापसाचं नुकसान झालं आहे. कापसाची पूर्ण वाद करून ठेवलेली आहे. जमीन दोष करून टाकलेला आहे. मकाचे तर पूर्ण अंकुर फुडून झालेलं आहे. शासनाने आम्हाला पूर्ण मदत करावी. पीक विमा जाहीर करावा. पीक विम्याची 100% आम्हाला भरपाई द्यावी. नाशिक जिल्ह्यामधल्या चांदवड आणि देवळा तालुक्याला गेल्या 2 ते 3 दिवसांपासून मुसळधार पावसानं चांगलाच तडाखा दिला. काढणीला आलेला मका हा पाण्यामध्ये बुडून गेला. कांद्याच्या बियाणांचं अतोनात नुकसान झालं आणि नव्याने पेरलेली कांद्याची रोपं या पावसामुळे मरू लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे.
नाशिकच्या निफाड तालुक्यामध्ये 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे द्राक्ष, कांदा, मका या पिकांचं मोठं नुकसान झालं. रोगापासून बचावासाठी फवारणीची लगबग सुरू झाली आहे. निफाड तालुक्यामधील प्रमुख द्राक्ष उत्पादक भागामध्ये शनिवारी आणि रविवारी पावसानं हजेरी लावली. या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका द्राक्षाच्या शेतीला बसतोय. द्राक्षमाल हा पावसाच्या तडाख्यामध्ये सापडलाय. फवारणीसाठी ट्रॅक्टरला पाणी आणि चिखलाचा मोठा अडसर ठरतोय. द्राक्ष फवारणीचा खर्च हा मोठा आहे, त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. दिवाळीच्या 8 दिवसाच्या सुट्टीच्या नंतर आज जिल्ह्यामधील बाजार समित्यांमध्ये पुन्हा एकदा लिलावाची प्रक्रिया सुरू झाली आहे. लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला सरासरी 1280 रुपये, तर नांदगाव बाजार समितीमध्ये कांद्याला 1050 रुपये इतका सरासरीचा दर मिळतोय. त्यामुळे शेतकरी नाराज झाले. नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या 2 ते 3 दिवसांपासून पाऊस सुरू आहे. शेतीच्या पिकांचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी चिंतातूर आहेत. साठवून ठेवलेल्या उन्हाळ कांद्याला दिवाळीच्या नंतर चांगला भाव मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र पुन्हा एकदा हे भाव जैसे थे आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झालाय. कांद्याला 2 ते 3 हजारांपर्यंत हमीभाव द्यावा अशी मागणी इथल्या शेतकऱ्यांनी केली. बंगालच्या उपसागरामध्ये मोन्था चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. त्यामुळे पुढील 24 तासांमध्ये चक्रीवादळाची तीव्रता वाढणार आहे. 28 ऑक्टोबरला आंध्र प्रदेशच्या काकीनाडाजवळच्या किनारपट्टी हे वादळ ओलांडणार आहे. तर या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रामध्ये देखील अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर चक्रीवादळाला देण्यात आलेलं मोन्था हे नाव थायलंडनं सुचवलं आहे. दोन्ही बाजूंना तीव्र अशा स्वरूपाच्या सिस्टीम्स सक्रिय असल्यामुळे राज्यात पुढील 2 ते 3 दिवस अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. अरबी समुद्राच्या डिप्रेशनमुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मोठा पाऊस होऊ शकतो. तर दुसऱ्या बाजूला मोन्था चक्रीवादळामुळे विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पण मोठा पाऊस होऊ शकतो असं हवामान अंदाजामध्ये वर्तवण्यात आलेलं आहे. बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आरपीआयनं एनडीएला पाठिंबा दिलाय. रामदास आठवले एनडीएच्या उमेदवारांचा आता प्रचार करतील. हायवेवरती रील बनवणं एका तरुणाच्या जीवावरती बेतलंय. हिमाचल प्रदेशच्या मनालीमध्ये 4 पदरी महामार्गावरती दुचाकीचा अपघात झाला. अपघाताचा थरार कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय. अपघात इतका भीषण होता की दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झालाय. पोलिसांनी तरुणाच्या मित्रांविरोधात आणि व्हिडिओग्राफरच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केला. ओडिशामधल्या मयूरभंज इथल्या एका निवासी भागामध्ये अचानकपणे एक जंगली हत्ती शिरला. त्यामुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. प्रवाशांनी भरलेली बस तिथे उभी होती जिथे या हत्तीनं हल्ला केला. हत्ती समोर येताच नागरिकांमध्ये चांगलाच गोंधळ झाला. हत्तीला बघून बसमधले प्रवासी ओरडायला लागले. बस चालकानं प्रसंगावधान दाखवत बस हळूहळू पुढे नेली. मात्र हत्तीने बसचा पाठलागही केला. भारत आणि चीनमधील थेट उड्डाणं पुन्हा एकदा सुरू झाली आहेत. कोलकात्याच्या नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावरून रात्री 10 वाजता इंडिगोचं विमान हे चीनमधल्या ग्वांगझूसाठी रवाना झालंय. 176 प्रवाशांना घेऊन इंडिगोचं हे विमान कोलकाता विमानतळावरून रवाना झालं. आणि यानंतर बुलेटिनमध्ये